सहसा जेव्हा आपण एखाद्या वैद्यकीय निदानाबद्दल बोलतो, तेव्हा तिथे अचूकतेची एक मोठी अपेक्षा असते. बरोबर आहे. म्हणजे समजा एखाद्याच्या हाताचं हाड मोडलं, तर एक्स-रे काढल्यावर ती मोडलेली पांढरी रेषा अगदी स्पष्ट दिसते. डॉक्टर फक्त बोट दाखवून म्हणतात, इथे फ्रॅक्चर आहे. हो, चित्र एकदम स्पष्ट असतं तिथे. अगदी. मोडलेलं किंवा न मोडलेलं. पण आजच्या आपल्या जीवनातला सर्वात मोठा आजार एक्स-रेवर दिसतच नाही. म्हणजे तुम्ही ताणतणाव आणि मानसिक अस्वस्थतेबद्दल बोलताय, होय ना? अगदी बरोबर. सकाळी उठल्याबरोबर फोनवर दिसणारे ते 50 अनरीड मेसेजेस, ट्रॅफिक, कामाची डेडलाईन, या सगळ्यामुळे आपला मेंदू सतत एका अदृश्य दबावाखाली असतो. हो, आणि यावर उपाय शोधताना बऱ्याचदा गोंधळ उडतो आपला. म्हणूनच आजची आपली ही सखोल चर्चा एका अशा विषयावर आहे जो कदाचित अनेकांना खूप जुनाट किंवा काय म्हणतात त्याला, केवळ पारंपरिक वाटू शकतो. अच्छा. आपण विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या नामस्मरणाचे वैज्ञानिक महत्त्व या अभ्यासपूर्ण लेखनातील माहितीचा सविस्तर वेध घेणार आहोत. आणि या स्रोताच्या आधारे आपण हे पाहणार आहोत की नामस्मरण ही केवळ एक धार्मिक किंवा आध्यात्मिक कृती नाहीये. हाच आपला आजचा मुख्य उद्देश आहे. म्हणजे नामस्मरण म्हटलं की डोळ्यांसमोर एखादी वयस्कर व्यक्ती येते जी एका जागी बसून माळोडत आहे. हा एक खूपच सामान्य समज आहे. पण यामागे अत्यंत सखोल असं विज्ञान आहे. मेंदूशास्त्र, मज्जासंस्था आणि अगदी भौतिकशास्त्र यांचा हा असा काही संगम आहे की माहितीच्या अतिरेकाने थकलेल्या आजच्या मेंदूसाठी एक शॉर्टकट टॉनिक ठरू शकतं. अगदी बरोबर बोललात. तर मग आपण थेट मेंदूपासून सुरुवात करूया. या लेखनानुसार जेव्हा एखादी व्यक्ती एकाच शब्दाचा किंवा नामाचा वारंवार उच्चार करते, तेव्हा मेंदूत नेमके कोणते रासायनिक किंवा विद्युतीय बदल होतात? या प्रक्रियेची सुरुवात मेंदूतील अल्फा वेव्ज वाढण्यापासून होते. आता हे समजून घेण्यासाठी आपल्याला मेंदूच्या दैनंदिन अवस्थेकडे आधी बघावं लागेल. अच्छा, म्हणजे रोजच्या कामाच्या वेळची अवस्था. हो, जेव्हा आपण जागे असतो, काम करत असतो किंवा मल्टीटास्किंग करत असतो ना, तेव्हा आपला मेंदू बीटा अवस्थेत असतो. बीटा अवस्था? हो, या अवस्थेत मेंदूच्या लहरींची वारंवारिता जास्त असते. हा एक प्रकारचा म्हणजे हाय अलर्ट मोड आहे असं समजा. सतत काहीतरी सुरू असतं. अगदी. पण जेव्हा नामस्मरण सुरू होतं, म्हणजे एकाच शब्दावर लक्ष केंद्रित केलं जातं, तेव्हा मेंदूकडे येणाऱ्या इतर माहितीचा प्रवाह अचानक खंडित होतो. म्हणजे आपण एकाच गोष्टीची पुनरावृत्ती करत असल्यामुळे मेंदूला नवीन काही प्रोसेस करावं लागत नाही. अगदी तसंच. आणि या कमी झालेल्या कॉग्निटिव्ह लोडमुळे मेंदूची वारंवारिता कमी होते आणि तो अल्फा अवस्थेत प्रवेश करतो. बापरे, म्हणजे गिअर बदलल्यासारखं. हो, अल्फा वेव्ज म्हणजे अशी अवस्था जिथे मन अत्यंत शांत, स्थिर आणि जागृत असतं. नुसतं झोपल्यासारखं नाही बरं का, तर पूर्णपणे फोकस असलेलं रिलॅक्सेशन असतं ते. अच्छा. आणि याच वेळी मेंदूतील रसायनही बदलू लागतात. ताण निर्माण करणारा कॉर्टिसॉल नावाचा हार्मोन वेगाने कमी होतो. इथे सर्वात रंजक गोष्ट अशी आहे की एक मिनिट, जर कॉर्टिसॉल कमी होत असेल तर साहजिकच त्याची जागा दुसरी रसायनं घेत असणार, बरोबर? अगदी बरोबर ओळखलत. मेंदूत सेरोटोनिन आणि डोपामाइन यांसारख्या आनंददायी आणि समाधान देणाऱ्या रसायनांचा स्राव वाढतो. हीच ती रसायने आहेत जी आपल्याला सुरक्षितेची आणि आनंदाची जाणीव करून देतात. हे ऐकताना मला स्मार्टफोनच्या एका फंक्शनची आठवण येते. कुठल्या? जेव्हा आपला फोन खूप सारे ॲप्स बॅकग्राऊंडला चालू असल्यामुळे गरम होतो आणि हँग व्हायला लागतो, तेव्हा आपण बॅटरी सेव्हर किंवा फोकस मोड ऑन करतो. त्यामुळे अनावश्यक बॅकग्राऊंड ॲप्स फोर्स क्लोज होतात आणि फक्त आवश्यक तेवढीच सिस्टम चालू राहते, ज्यामुळे फोनचा प्रोसेसर शांत होतो. म्हणजे नामस्मरण हे मेंदूसाठी एक प्रकारचं बॅकग्राऊंड डेटा रिस्ट्रिक्शन आहे असं म्हणता येईल का? हे रूपक अगदी अचूक आहे. हे अगदी तसंच काम करतं. मेंदूची ऊर्जा हजारो अनावश्यक विचारांमध्ये खर्च होण्यापासून वाचते. क्या बात आहे. पण हा परिणाम फक्त मेंदूपुरता मर्यादित नाहीये बरं का. जेव्हा मेंदूत अल्फा वेव्स तयार होतात आणि कॉर्टिसॉलची पातळी खाली येते, तेव्हा त्याचा पहिला थेट परिणाम आपल्या श्वासोच्छवासावर होतो. श्वासावर? पण आपण तर फक्त तोंडाने किंवा मनातल्या मनात शब्द उच्चारत असतो. त्याचा श्वासाशी कसा संबंध? जेव्हा तुम्ही कोणताही शब्द एका विशिष्ट लयीत पुन्हा पुन्हा म्हणता, तेव्हा तुम्हाला तुमचा श्वास त्या लयीशी जुळवून घ्यावाच लागतो. अच्छा, म्हणजे ते आपोआप होतं? हो, तुम्ही वेडेवाकडे किंवा उथळ श्वास घेऊन नामस्मरण करूच शकत नाही. ही पुनरावृत्ती श्वासाची गती आपोआप संथ आणि लयबद्ध करते. आणि इथेच आपल्या शरीराची ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम म्हणजे स्वायत्त मज्जासंस्था कामाला लागते. थांबा,
मला इथे थोडं स्पष्टीकरण हवंय. ही ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम नेमकी काय करते? या सिस्टमचे 2 मुख्य भाग असतात. एक सिम्पॅथेटिक, जी आपल्याला धोक्याच्या वेळी लढायला किंवा पळायला तयार करते. म्हणजे फाईट ऑर फ्लाईट मोड. अगदी बरोबर. ताणतणावाच्या वेळी ही सिस्टम ॲक्टिव्ह असते. आणि दुसरी असते पॅरासिम्पॅथेटिक सिस्टम. आणि तिचं काम काय असतं? तिचं काम शरीराला शांत करणं, विश्रांती देणं आणि पचन सुधारणं हे असतं, ज्याला आपण रेस्ट अँड डायजेस्ट म्हणतो. अच्छा. जेव्हा आपला श्वास संथ आणि लयबद्ध होतो तेव्हा मेंदूकडून थेट पॅरासिम्पॅथेटिक सिस्टमला सिग्नल जातो की आता कोणताही धोका नाहीये, सगळं सुरक्षित आहे. म्हणजे आपण फक्त शब्दांच्या लयीतून शरीराला एक प्रकारे फसवतोय किंवा हॅक करतोय की सगळं ठीक आहे? फसवतोय म्हणण्यापेक्षा आपण शरीराला मॅन्युअल ओव्हरराईड करतोय असं मी म्हणेन. आणि ह्या सिस्टमचा थेट कंट्रोल असतो आपल्या हृदयावर. हृदयावर? हो. जेव्हा पॅरासिम्पॅथेटिक सिस्टम ॲक्टिव्ह होते तेव्हा वेगस नर्व नावाची एक अत्यंत महत्वाची नस उद्दीपित होते. ही नस मेंदूपासून थेट हृदयापर्यंत आणि पोटापर्यंत गेलेली असते. ती हृदयाला सिग्नल देते की ठोक्यांची गती कमी कर. पण इथेच मला तुम्हाला एक मोठा प्रश्न विचारायचा होता. विचारा ना. आपण नेहमी ऐकतो की हृदयाला निरोगी ठेवायचं असेल तर कार्डिओ करा, पळा, ट्रेडमिलवर घाम गाळा. म्हणजे हृदयाचे ठोके वाढवणं हा व्यायामाचा मुख्य भाग मानला जातो. मग या अभ्यासानुसार एका जागी शांत बसून नामस्मरण केल्याने हृदयविकाराचा धोका कसा कमी होऊ शकतो? हे थोडं परस्पर विरोधी वाटत नाही का? अजिबात नाही. हा खूप चांगला प्रश्न आहे. पण व्यायामाचे फायदे वेगळे आहेत. ते हृदयाच्या स्नायूंना बळकट करतात. बरोबर. पण नामस्मरणाचा फायदा हा हृदयावरील आवाजवी ताण कमी करण्यात आहे. बघा, ताणतणावाच्या काळात आपल्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, ज्यामुळे रक्तदाब वाढतो, होय ना? अगदी बरोबर. आणि यामुळे हृदयाला रक्त पंप करण्यासाठी खूप जास्त जोर लावावा लागतो. पण जसं आपण मगाशी पाहिलं, लयबद्ध श्वासामुळे जेव्हा पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम चालू होते तेव्हा रक्तवाहिन्या प्रसरण पावतात. अच्छा. म्हणजे त्यांना आलेला कडकपणा कमी होतो. हो. म्हणजे एखाद्या पाईपमधून पाणी सोडताना जर पाईप दाबला असेल तर मोटरवर जसा ताण येतो तो ताण आपण पाईप मोकळा करून कमी करतोय असं म्हणायचं का? अगदी तंतोतंत. रक्तवाहिन्या प्रसरण पावल्यामुळे रक्तदाब आपोआप नियंत्रित होतो. हृदयाला रक्तपुरवठा करण्यासाठी जो अतिरिक्त संघर्ष करावा लागत होता तो थांबतो. बापरे, हे खूपच लॉजिकल आहे. हो. आणि शरीर पूर्णपणे रिलॅक्स अवस्थेत गेल्यामुळे हृदयाचे ठोके एका नैसर्गिक आणि निरोगी लयीत येतात. जर रोज काही वेळ नियमितपणे ही अवस्था अनुभवली तर हृदयावरील रोजचा जो घर्षण आणि ताण आहे तो लक्षणीयरित्या कमी होतो. म्हणूनच दीर्घकालीन विचार करता हृदयविकाराचा धोका टळू शकतो. हे खरंच कमाल आहे. म्हणजे आपण हृदयाची नुसतीच गती वाढवत नाहीये तर त्याला आवश्यक असलेली सर्व्हिसिंग आणि विश्रांती देतोय. अगदी बरोबर. हे झालं शारीरिक पातळीवर. पण विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या या लेखनात एकाग्रता, स्मरणशक्ती आणि भावनांच्या संतुलनावरही बराच भर दिला आहे. विद्यार्थ्यांसाठी किंवा सतत लॅपटॉप समोर बसून बौद्धिक काम करणाऱ्यांसाठी हे कसं काम करतं? याचा जर आपण व्यापक विचार केला तर एकाग्रतेचा थेट संबंध आपल्या अटेन्शन स्पॅनशी असतो. आजकाल आपला अटेन्शन स्पॅन काही सेकंदांवर आलाय. हो ना. एका रीलवरून दुसऱ्या रीलवर उड्या मारण्याची सवय लागली आहे मेंदूला. अगदी. मग नामस्मरण म्हणजे काय? तर एकाच विशिष्ट ध्वनीवर किंवा नावावर आपलं संपूर्ण लक्ष पुन्हा पुन्हा केंद्रित करण्याची सवय. जेव्हा मन भरकटतं तेव्हा त्याला ओढून पुन्हा त्या शब्दावर आणायचं. ही प्रक्रिया म्हणजे मेंदूच्या एकाग्रतेच्या स्नायूंचा व्यायामच आहे. म्हणजे आपण मेंदूला एकाच गोष्टीवर थांबायला शिकवतोय. बरोबर. आणि जेव्हा एकाच गोष्टीवर दीर्घकाळ लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढते तेव्हा तुमची स्मरणशक्तीही आपोआप सुधारते. ते कसं काय? कारण माहिती मेंदूत साठवणी जाण्यासाठी आधी ती नीट रजिस्टर व्हावी लागते, ज्यासाठी फोकस अत्यंत आवश्यक असतो. आणि याचा दुसरा सर्वात मोठा फायदा म्हणजे भावनिक संतुलन. पण भावना कशा नियंत्रित होतात? कारण राग किंवा चिडचिड ही तर एकदम उत्स्फूर्त प्रतिक्रिया असते ना. कोणी काही बोललं की आपण लगेच रिॲक्ट होतो. बरोबर. पण ती रिॲक्शन काय येते? कारण आपला मेंदू आधीच हजारो गोष्टींच्या ताणाखाली असतो, तो हाय अलर्टवर असतो. अच्छा. नामस्मरणामुळे जेव्हा मेंदूत अल्फा वेव्हज येतात आणि मन शांत होतं तेव्हा आपण रिॲक्ट करण्याऐवजी रिस्पॉन्ड करायला शिकतो. राग, द्वेष, मत्सर यांसारख्या नकारात्मक भावना अत्यंत वेगाने ऊर्जा खर्च करतात. बरोबर आहे. नामस्मरणामुळे या भावना निर्माण होण्याआधीच मेंदूला एक प्रकारचा पॉज किंवा ब्रेक मिळतो. हे ऐकताना मला नॉईज कॅन्सलिंग हेडफोन्सची आठवण येते. पण हे थोडे वेगळे नॉईज कॅन्सलिंग हेडफोन्स आहेत. म्हणजे कसं? म्हणजे बघा, ते फक्त बाहेरचा आवाज थांबवत नाहीत.
नॉईज कॅन्सलिंग तंत्रज्ञान कसं काम करतं ते बाहेरच्या आवाजाची फ्रिक्वेन्सी ओळखतं आणि त्याला मारक अशी एक अँटी फ्रिक्वेन्सी तयार करतं, ज्यामुळे तो बाहेरचा गोंगाट आपल्या कानापर्यंत पोहोचतच नाही. नामस्मरण हे कदाचित राग आणि मत्सराच्या त्या गोंगाटाला शांत करणारी एक अँटी फ्रिक्वेन्सी असावी. जे खरोखर महत्वाचं आहे त्यावरच लक्ष केंद्रित करायला ते मदत करतं. वा, हे रूपक या प्रक्रियेला अगदी अचूक लागू पडतं. तुम्ही एक अशी अंतर्गत फ्रिक्वेन्सी तयार करता जी बाहेरच्या गोंधळाला आत येऊ देत नाही. त्यामुळे निर्णय क्षमता सुधारते, व्यक्ती अधिक सहनशील बनते. पण मला तुम्हाला इथे थांबवायचं आहे. हा, बोला. तुम्ही मगाशी फ्रिक्वेन्सी हा शब्द वापरलात आणि स्रोतामध्ये ध्वनी ऊर्जेच्या विज्ञानाबद्दल एक मोठा दावा केलाय. मला इथे थोडी शंका येतेय. कसली शंका? मी समजू शकतो की श्वासावर नियंत्रण ठेवल्याने हृदय शांत होतं आणि एका जागी लक्ष केंद्रित केल्याने फोकस वाढतो. हे सगळं सायकोलॉजी आणि बायोलॉजी आहे. हे थोडं अतिशयोक्ती किंवा स्युडोसायन्स वाटत नाही का? हवेतील कंपने माझ्या पेशींवर कशी काय परिणाम करतील? तुमचा संशय अगदी रास्त आहे आणि वरवर पाहता ते तसंच वाटतं. पण इथे आपल्याला भौतिकशास्त्र आणि जीवशास्त्र यांची सांगड घालावी लागेल. रेझोनन्स किंवा अनुनाद ही संकल्पना तुम्हाला माहिती असेल? म्हणजे एखादी विशिष्ट फ्रिक्वेन्सी वाजवली की आजूबाजूच्या वस्तू त्याच फ्रिक्वेन्सीने हलू लागतात ते? अगदी तेच. प्रत्येक भौतिक वस्तूची एक स्वतःची नैसर्गिक वारंवारिता असते. आता मानवी शरीराचा विचार करा. आपलं शरीर सुमारे 70% पाण्याने बनलेलं आहे. हो, हे तर आपण शाळेत शिकलोय. आणि पाणी हे ध्वनी लहरींचा अत्यंत उत्तम वाहक आहे. जेव्हा आपण विशिष्ट शब्दांचा किंवा नामाचा उच्चार करतो, आणि इथे हे लक्षात घेणं महत्वाचं आहे की बऱ्याच जुन्या परंपरांमध्ये वापरले जाणारे शब्द हे विशिष्ट स्वर आणि व्यंजनांच्या नाद आधारावर तयार केलेले असतात. म्हणजे ओम किंवा राम किंवा अल्लाह यांसारखे शब्द. होय, या शब्दांच्या उच्चारातून जे ध्वनी तरंग निर्माण होतात ते केवळ हवेत विरत नाहीत. मग ते कुठे जातात? ते आपल्या शरीराच्या पोकळ्यांमध्ये, छातीत, गळ्यात आणि थेट कवटीच्या हाडांमध्ये कंपने निर्माण करतात. ही कंपने शरीरातील पाण्यामार्फत थेट पेशींपर्यंत पोहोचतात. बापरे. या ध्वनी तरंगांमुळे पेशींमध्ये एक सूक्ष्म मायक्रो मसाज होतो. विज्ञानाने हे सिद्ध केलं आहे की विशिष्ट फ्रिक्वेन्सीची कंपने मज्जासंस्थेला शांत करतात आणि पेशींच्या पातळीवर ताण कमी करतात. म्हणजे तुम्ही असं म्हणताय की आपण उच्चारलेला शब्द हा केवळ एक अर्थपूर्ण ध्वनी नसून ती एक प्रत्यक्ष फिजिकल फोर्स आहे जी माझ्या शरीरातील पाण्याला आणि पर्यायाने पेशींना एका विशिष्ट लयीत कंपित करते? अगदी तसंच. हे तर एखाद्या अंतर्गत अकॉस्टिक मसाजसारखं झालं. बरोबर बोललात. विद्यावाचस्पती विद्यानंदर यांच्या मते ही ध्वनी ऊर्जाच मन, मेंदू आणि शरीर यांना एका सूत्रात बांधणारा मुख्य दुवा आहे. अच्छा. शब्दाचा अर्थ तुम्हाला मानसिक समाधान देईल, पण त्या शब्दाची कंपने तुम्हाला प्रत्यक्ष जैविक आणि शारीरिक स्थैर्य देतात. म्हणूनच नामस्मरण करताना त्याचा उच्चार, त्याची लय आणि त्याचा नाद याला इतकं महत्त्व दिलं गेलं आहे. हे खरंच डोळे उघडणारं आहे, कारण आपण सुरुवातीला नामस्मरणाकडे केवळ एक श्रद्धेचा भाग म्हणून बघत होतो, पण आता हे चित्र पूर्णपणे बदललं आहे. हो, आणि याचमुळे हे इतकं प्रभावी आहे. जर आपण आजच्या या चर्चेचा गोषवारा काढायचा ठरवला तर आपण मेंदूच्या अल्फा वेव्हजपासून सुरुवात केली, जिथे आपण पाहिलं की नामस्मरणामुळे कॉर्टिझॉल सारखे ताणाचे हॉर्मोन्स कसे कमी होतात आणि डोपामाइन कसं वाढतं. त्यानंतर आपण श्वासोच्छ्वास आणि पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टमचा संबंध पाहिला. वेगस नर्व कशा प्रकारे हृदयाला शांत होण्याचा सिग्नल देते आणि त्यामुळे रक्तदाब कसा नियंत्रित राहतो हे आपण समजून घेतलं. आणि सर्वात शेवटी आपण एकाग्रतेचे मानसशास्त्र आणि ध्वनी ऊर्जेचे भौतिकशास्त्र एकत्र कसं काम करतं हे पाहिलं. हे स्पष्ट आहे की ही केवळ एक जुनी पद्धत नसून आजच्या धकाधकीच्या ओव्हरलोडेड आयुष्यात आपल्याला स्वतःला रिकॅलिब्रेट करण्यासाठी दिलेलं हे एक अत्यंत प्रगत आणि सोपं टूल आहे. हो, आणि याला कोणत्याही महागड्या उपकरणांची गरज नाही. अगदीच. पण एकंदर या सगळ्या वैज्ञानिक पुराव्यांकडे बघताना मानवी शरीर आणि ध्वनी यांच्या या गुंतागुंतीच्या संबंधातून एक अत्यंत रंजक शक्यता भविष्यासाठी निर्माण होते. ती कशी काय? आज आपण ताणतणाव, निद्रानाश किंवा अगदी रक्तदाबासारख्या आजारांसाठी सरसकट रासायनिक औषधे घेतो. पण जर विशिष्ट ध्वनी तरंग आणि कंपने मेंदूच्या पेशींना उत्तेजित करू शकत असतील, पॅरासिम्पॅथेटिक सिस्टम सुरू करू शकत असतील आणि शरीरात इतके नेमके जैविक बदल घडून आणत असतील, तर भविष्यातील वैद्यकशास्त्रात अशी वेळ येऊ शकते जेव्हा डॉक्टर तुम्हाला केवळ गोळ्या देणार नाहीत. मग काय देतील?
ते तुमच्या मेंदूच्या आणि मज्जासंस्थेच्या आवश्यकतेनुसार एक विशिष्ट साऊंड फ्रिक्वेन्सी किंवा ठराविक शब्दांचे जप प्रिस्क्राईब करतील. बापरे, म्हणजे चक्क प्रिस्क्रिप्शनवर लिहून मिळेल की दिवसातून 2 वेळा 15 मिनिटे या विशिष्ट वारंवारितेचा शब्द उच्चारा. अगदी टार्गेटेड साऊंड व्हायब्रेशन थेरपी. प्राचीन काळातील ऋषीमुनींनी किंवा विचारवंतांनी ध्वनीच्या ज्या ताकदीचा अनुभव घेतला होता त्याला कदाचित उद्याचं आधुनिक वैद्यकशास्त्र आपली मुख्य उपचार पद्धती बनवेल. खरंच हा विचारच किती थक्क करणारा आहे. पारंपरिक ज्ञान आणि भविष्यातील तंत्रज्ञानाचा हा असा एक अद्भुत संगम असू शकतो जो संपूर्ण वैद्यकीय क्षेत्राची दिशा बदलू शकेल. हा खरोखरच विचार करायला लावणारा मुद्दा आहे. आपण सुरुवातीला ज्या एक्स-रे मशीनबद्दल बोललो होतो, ती मशीन कदाचित आपला ताणतणाव मोजू शकणार नाही, पण आपल्याकडे आता एक असं साधन आहे जे आपल्या आतल्या अदृश्य गोंधळाला, त्या ताणाला मुळापासून शांत करू शकतं. अगदी बरोबर. अंधश्रद्धेच्या आधारावर नाही, तर पक्क्या विज्ञानाच्या आधारावर. आजच्या या सखोल चर्चेतून मिळालेली ही माहिती नक्कीच आपल्या रोजच्या जगण्याकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन देईल. नक्कीच देईल. स्वतःच्या श्वासावर आणि उच्चारलेल्या शब्दावर लक्ष केंद्रित करून पहा. कदाचित तो आपला स्वतःचा सॉफ्टवेअर अपडेट अगदी सोपा असेल. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक विषयासह.